हे संवाद शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दिनांक 20 मे रोजी पुकारण्यात आलेल्या ऑनलाईन औषध विक्री विरोधातील देशव्यापी बंदला शेवगाव तालुक्यात उत्स्फूर्त आणि एकजुटीने प्रतिसाद मिळालाय। तालुक्यातील 100% मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती। शहरासह ग्रामीण भागातील औषध विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होत ऑनलाईन औषध विक्री विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ऑनलाईन औषध विक्रीमुळे स्थानिक औषध विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप केमिस्ट संघटनांनी केलाय। अनेक ऑनलाईन कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन करून औषधांची विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे उपलब्ध होत नसल्याने भविष्यात गंभीर परिणाम होऊ शकतात असंही औषध विक्रेत्यांनी सांगितलंय। शेवगाव तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सूरज पाटील लांडे, गणेश राऊत, गणेश गवळी, बाळासाहेब देशपांडे, विजय घुगे, सचिन पारख, प्रताप दहीफळे, सतीश चव्हाण तसेच संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी बंदमध्ये सक्रिय सहभाग घेत एकजुटीचे दर्शन घडवले। तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। बंद दरम्यान काही ठिकाणी अत्यावश्यक औषध सेवा सुरू ठेवण्यात आल्याची माहिती संघटनेकडून देण्यात आली। रुग्णांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली होती। या बंदमुळे शेवगाव शहरासह ग्रामीण भागातील सर्व मेडिकल दुकाने बंद दिसून आली। व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाकडे ऑनलाईन औषध विक्रीवर तातडीने कठोर नियंत्रण आणण्याची मागणी केली असून स्थानिक औषध विक्रेत्यांचे संरक्षण करावे अशी भूमिका मांडली आहे। ऑनलाईन औषध विक्री विरोधातील हा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय। मी सूरज लांडे, शेवगाव तालुका केमिस्ट अँड रजिस्टर असोसिएशन शेवगाव अध्यक्ष। आज दिनांक 20 मे 2026 रोजी ऑल इंडिया केमिस्ट संघटनेचा जो बंद पुकारलेला होता तो शेवगाव तालुक्यात 100% यशस्वी झालेला असून आमच्या ज्या रास्त मागण्या आम्ही शासनाला मागितलेल्या आहेत तर त्याविषयी शासनाने त्याचा पूर्ण विचार करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या। तसेच आम्हाला ज्या संघटनांनी पाठिंबा दर्शवलेला आहे त्या डॉक्टर असोसिएशननी जो पाठिंबा दर्शवलेला आहे तर त्यांच्याविषयी पण मी आभार मानतो आणि हा बंद पूर्णपणे यशस्वी झालेला आहे असे मी जाहीर करतो।